कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या निर्दोष आहे, सूर्याला सोडा। सूर्याची काही चूक नाही, सोडा त्याला. हो हो, सूर्यानेच हे सगळं केलंय, असा काय पुरावा आहे तुमच्याकडं? हे बघा, शांत व्हा. सूर्य निर्दोष आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. आम्ही त्याची सुटका करू शकत नाही. अहो साहेब, आमचा सूर्य निर्दोष आहे, कोर्टात कशाला जायला पाहिजे? आपण शाळेत जाऊन का नाही ते कॅमेरे सगळे चेक करूया, सगळं खरं खोटं कळेल. ते करूच आपण. तुम्ही सगळे शांत व्हा, आतमध्ये आपण बोलूया. या आतमध्ये. चिरंजीव, सीसीटीव्ही बंद केले होते ना? काय विचारलं आम्ही? डॅडी राहून गेले माझ्याकडनं. चिरंजीव, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नीट ज्ञान करून काम करत जा. तुम्ही काय स्वतःला जादूगार समजता काय? हे कांड करताना तुम्ही लोकांना दिसणार नाही असं वाटलं तुम्हाला? हे काम धड करता येत नाही तुम्हाला. आता ते सीसीटीव्ही फुटेज कोणी चेक केलं तर केवढ्यात पडल ते? आपण सूर्याला संपायला निघालो होतो, आपण संपू ना. डॅडी चूक झाली माझ्याकडनं, आता काय करायचं? आंबा, आम्हाला विचार करू द्या. अहो साहेब, अहो सूर्य आमचा निर्दोष आहे, पण पहिल्यांदा आपण त्या शाळेतले सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करूया, आपल्याला खरं कुठे सगळं कळेल. सूर्य आमचा निर्दोष आहे. हो, हे बघा, इतक्या रात्री या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्हाला शाळेची परमिशन घ्यावी लागेल, त्यानंतरच ते चेक करता येतील. सूर्याला मारायला गावाबाहेरची लोक आली होती. तीच ह्या सगळ्याच्या माग असणार. होय होय. ती माणसं कुठं आली होती, कोण होती, त्यांनी सूर्याला का मारले ह्याची चौकशी झाली पाहिजे. साहेब, आमच्या सूर्याला सोडा. नाही चिरंजीव, ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला माघार घ्यावी लागणार, माघार घ्यावी लागणार. ते करूच, पण सूर्याला असं सोडता येणार नाही. त्यासाठी जामीन भरावा लागेल. किती भरायचा जामीन? 50,000. आहे का इथं जामीन द्यायला कोण तयार? साहेब, मी तयार आहे. मी पण आहे तयार. हो, मी पण देईन जामीन. होय होय, मी पण आहे. आणि मीच का म्हण, समजा गाव सूर्याच्या मागं उभं आहे. आम्ही समधे जामीन देऊ. होय साहेब. आम्ही जिवंत आहोत अजून. सूर्यकांतराव आमचे जावई आहेत आणि ते किती चांगले या अख्ख्या पंचक्रोशीला माहिती आहे. त्यांच्यासाठी 50,000च काय, 50 लाख बी जामीन द्यायला लागले तरी आम्ही मागं पुढं बघणार नाही. सांग, कुठं सही करायची? डॅडी जाऊ बापू, राहू दे, असो. सूर्या, हे काय? किती लागलंय तुला? तू चल माझ्यासोबत हॉस्पिटल. तुळजा, काय नाही झालं मला, बरं आहे मी. आणि डॅडी पाठीशी उभं असताना कशाला काय होईल मला? तुला सारखं म्हणत असतो ना, डॅडी माझं देव आहेत. बघ, त्या देवानं मला परत एकदा संकटातनं बाहेर काढलं. जावई बापू, आम्हाला उगा देव बिव म्हणू नका, आमची लायकी नाही तेवढी. नाही डॅडी, तुम्ही माझ्यासाठी देव होता, देव हाय आणि कायम राहणार आहे. तुळजा, भाग्य कशी आणि बाकीची पोरं? भाग्य बरी आहे आता आणि बाकीची पोरं सुखरूप आहेत. आपल्यावरचं संकट टळलंय, काळजी करण्याची काही गरज नाही. देवच पावला म्हणायचं. देव जरी पावला तरी आम्ही कोपलोय ना. आताच संकट टळलं असलं तरी ते संपलं नाही. लवकरच तुझा कार्यक्रम करू आम्ही.
धणे भाग्या कशी आहे? ती ती हाय बरी आहे. राजू आणि काजू आहेत ना हो, ते आहेत तिच्याजवळ. तू तिची काळजी नको करू. हा मी जातो. हा? तिला माझी गरज आहे. हा तू वहिनी मी जातो. तिला माझी गरज आहे. मी जातो. अरे दादा दादा सूर्या, या अवस्थेत जाणार आहेस का रे तू? आणि तिने तुला असं बघितलं तर तिला खूप बरं वाटेल असं वाटतंय का तुला? हे बघ, प्लीज वेड्यासारखं करू नको. ये बस तू, ये. नाही, तिला बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. तुझ मला जावं लागेल. सूर्या, हे बघ, तुला माझी शपथ, तू घराबाहेर पाऊल जरी ठेवलंस ना तर बघ. आणि तुला काय वाटतं रे, आम्हाला तिची काळजी नाही? अरे मी तिचे अपडेट्स घेते, डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी. तू प्लीज तुझी काळजी घे. पुढे ये, बसव त्याला इथे. ये दादा. हळू हळू हळू. मी पाणी आणतो. चिरंजीव, आत्ताचे जमिनाचे पैसे, शाळेतलं कांड आणि यांची तोंड बंद करायला लागतील ते पैसे, टोटल किती होईल? 2 लाख तर कुठंच नाही. वसूल कुठून करणार? सूर्याकडनं कामाला लागा. जालिंदर निंबाळकर कोणाचा हिशोब बाकी ठेवत नाही. तुळजा, बघितलं तू सारखं नको नको ते आरोप करत होतीस त्यांच्यावर, पण आज तेच वाचवायला आले ना मला, म्हणून मी त्यांना देव मानतो. खरंच माझ्यासाठी तो देव माणूस आहे. चल, पुरे झालं डॅडी पुराण. दादा, डॅडींमुळे नाही, आज तू इथं आहेस ना तर तुळजावहिनीमुळे. तुला माहित नाही गावातले सगळे लोक किती चिडले होते तुझ्यावर. हा दादा, वहिनीने कसलं सॉलिड भाषण केलं माहितीये का तुला? लोक जागेवरच गपगार झाले. वहिनीने त्यांना समजावलं, नाहीतर त्यांनी घर जाळायला पण मागे पुढे पाहिलं नसतं. खरंच. अरे तुझ्या विरोधात घोषणा देणारे डायरेक्ट तुझ्या बाजूने बोलायला लागले. एका मिनिटात डावच पलटून टाकला वहिनी. तुळजा, खरं सांगू, तू बाहेरून या घरात आलीस असं वाटतच नाही. हे घर तुझंच आहे असं वाटतं मला. मग आहेच, हे माझंच घर. आणि परत जर तू बाहेरून आलेली मला बोललास ना तर पोलिसांना परत घेऊन जायला सांगेन तुला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.